एकूण 7 लोक मानले गेले आहेत. ज्या लोक आपल्याला सूर्य, चंद्र, नक्षत्रे वगैरे दिसतात ते सगळे स्वर्गलोक. सर्व देवांच्या अधिपती इंद्र अशी एखादी देवाची मांडलिका राज्याची आपापली राज्ये, जागरे, गड वगैरे असतात. अशी सूर्यलोक, चंद्रलोक वगैरे अन्नदेवाची स्थाने. आपल्या पुण्य देवत्व प्राप्त करणारे प्राणी स्वतःच्या योग्यतेनुसार दिलेल्या लोकात सूर्यलोक, चंद्रलोक वगैरे जातो. समुद्राच्या पाणी खारट का याची जी चर्चा लंकाकांडात आहे ती विनोद आहे, तात्विक वर्णन नाही. आधुनिक वैज्ञानिक त्याचे काय कारण मानतात हे मला माहीत नाही. मी स्वतः ते जाणून घ्यायची प्रयत्न केला नाही. एक साधकाला अशा अनावश्यक गोष्टी जाणून घ्यायची काही कारण नाही. 15वा चंद्रासंबंधी लंकाकांडाले वर्णन हे विनोदात्मक आहे, हे तात्विक विवेचन नाही. त्या ठिकाणी देव चैतन्ययुक्त आहे, दिसणारा लोक सचेतन नाही. त्यात दोन्ही वर्णने आहेत. तिथे काय दिसणार, तिथे काय आहे काय नाही याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार अंदाज लावला लागतील. शास्त्रानुसार ते लोक एका प्रकारच्या देवत्वाचे निवासस्थान मानले गेले आहे. त्यात जो प्रकाश आहे तो सूर्यप्रकाश आहे असे मानले जाते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त पोहोचवा ही नम्रतेची विनंती. शूद्र वर्णात फक्त 2च नाहीत, अनेक प्रवर्ग आहेत. ते वर्ग त्यांच्या पारंपरिक आचार, व्यवहार आणि व्यवसायानुसार आहेत. सच्छूद्राचे हाताचे पाणी आणि त्याच्या भांड्यात वापर हे दोन्ही गैर नाही, पण उष्ट भांड्याचा वापर घासून स्वच्छ धुवून मगच करावा. जपाची माळ ओढताना हात वस्त्राच्छादित करण्याची जी प्रथा आहे त्यामागची भावना जप गुप्त ठेवावे अशी असावी असे मला वाटते. हो, आजकाल त्याचा उलटाच अर्थ लावला जातो. माझ्या मते जो मनुष्य माळेशिवाय मनोमन जप करतो ते अधिक श्रेष्ठ आहे, म्हणून हात झाकण्याला मी प्राधान्य देत नाही. मनात विशिष्ट इच्छा म्हणून ठेवून केलेला मंत्र जपाबद्दल असा नियम असू शकेल, पण निष्काम जपाला याला महत्त्व नाही, कारण निष्ठ माणूस फळाची अपेक्षा करीत नाही. आपली स्वतःची इच्छा नसेल तर घरच्या लोकांना समाधानासाठी आणि खुशीसाठी रोग्याने आणि औषध पाणी आणि पैथ्यवर केले पाहिजे. परमेश्वर तशी आज्ञा आणि प्रेरणा आहे. परिस्थिती माणसाला कामचोर आणि आळशी बनू नये. केवळ फळाच्या बाबतीत परमेश्वरावर भरोसा ठेवा. प्रयत्न करून जर आपले आजारपण संपले नाही तर परमेश्वर अशी इच्छा आहे असे समजावे, म्हणून यावर घरच्या लोकांना विरोध करणे योग्य नाही. परमेश्वर निर्णयावर पूर्ण विश्वास नसणे. नमस्कार. आभारी. आभारी म्हणजे काय परक नाही, आभारी मला पाहिजे ना. अगो बाई, आभारी. अगं माझ्या चक्कर. परमेश्वर निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवून नसणे त्यामागचे परमेश्वराच्या श्रेष्ठतेबद्दल अज्ञान हे कारण असू शकते. आपण पूर्ण विश्वास केव्हा बसेल हे मी कसे सांगू. जेव्हा आपण विश्वास ठेवला तेव्हाच तो बसेल. विश्वास ठेवणे तुमच्याच हातात आहे. परमेश्वर शरणागतीत पत्करणे या विषयावर आपणास सविस्तर माहिती हवी असेल तर आपण तत्वचिंतामणीमधील या विषयावरचा लेख वाचावा. पत्रात फार सविस्तर लिहिणे कठीण आहे. नमस्ते गुरुजी. वैभवजी कशा आहात? मस्त आहात ना? आज वडिलांचा दिवस असं म्हटलं आहे तर सर्व पितांना आज माझा नमस्कार. सद्गुरूंना. गुरु हा सर्वांचा सर्वात मोठा पिता आहे. आपले सद्गुरू हे सर्वात मोठे मातापिता आहेत. तेव्हा सद्गुरूंना नमस्कार असो. परमेश्वर प्राप्तीसाठी संख्या आपण नक्की ठेवलेलं नाही किंवा किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही. जेव्हा मनुष्याच्या परमेश्वराच्या सप्रेम विश्वास बसतो जेव्हा तो पूर्ण निरश्य होऊन केवळ त्याच्या भेटीचा आस ठेवतो, त्याच्या दर्शनासाठी बेचैन होतो, तेव्हाच परमेश्वर त्याला भेटतो असा माझा विश्वास आहे. उत्कंठ इच्छेचा अभाव हा एकच कारण ईश्वर साक्षात्कार विलंब होऊ शकतो. जोपर्यंत मनात तऱ्हेत इच्छा घर करून बसलेल्या असतात तोपर्यंत देव भेटत नाही. निष्काम मनुष्याला देवाची भेट होण्यासाठी एक दिवस सुद्धा लागता कामा नये, मग वर्षाची गोष्ट कशाला. जय सद्गुरू. नमस्ते गुरुजी. नमस्ते दादा. सर.
आपण लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून जास्तीत